नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज। आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि पीक विम्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरसकट 2 लाख रुपयांचा लाभ द्यावा, तसेच 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाची अट रद्द करावी, अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत किसान युवा क्रांती संघटना झोडगे तालुका मालेगाव यांच्या वतीने श्री अतुलराजे शिवाजी देसले यांनी मालेगाव तहसीलदार माननीय विशाल सोनवणे साहेब यांना निवेदन दिले आहे। या निवेदनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी पीक कर्जमाफीच्या संदर्भात महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे। नियमितपणे आणि प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयाचा योग्य लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे। जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांच्यावर अन्याय का, असा सवालही या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे। गेल्या 3-4 वर्षांपासून दुष्काळाचे सावट, हवामानातील बदल आणि शेतीमालाच्या दरातील अनिश्चितता यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत। अशा परिस्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज नियमितपणे भरले आहे। त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत देताना 50,000 रुपयांची अट रद्द करून सरसकट 2 लाख रुपयांचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच 2025 मधील कापूस पीक विम्याचा मुद्दाही या निवेदनामध्ये मांडण्यात आला आहे। तालुक्यात अनेक शेतांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, मात्र पंचनामे होऊनही संबंधित शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले आहेत त्यांना नियमानुसार पीक विम्याचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे। शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे। संकटाच्या काळात शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट कमी करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेने केली आहे। या निवेदनावेळी दीपक रंगराव देसले, भरत नेरकर, दादाभाऊ देवरे, आर.डी. निकम, मुकेश गवांदे, सोमनाथ शिरोडे, काशीनाथ वाघदरे, अशोक खोमणे आणि प्रकाश गाढवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। आता प्रशासन आणि शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। शेतकऱ्यांच्या या मागण्यांना शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार का? नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार का? आणि 2025च्या कापूस पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागणार का? याचे उत्तर येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। मी संभाजी पगार। अशाच ताज्या आणि जनतेच्या प्रश्नांशी संबंधित बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही पाहत होते लोकशाही माझा एसपी न्यूज, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। नियमित कर्जदार शिवाजी देसले विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी 2026। अर्जदार अतुल शिवाजी देसले। नियमित कर्जदार रेग्युलर कर्ज फेडणारे शेतकरी यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे। जे अटी शर्ती सरकारने काढलेल्या 50,000ची ती अट काढून रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला 2 लाख रुपये सरसकट कर्ज माफ करावे, अशी मुख्यमंत्री महोदयांना आमची नम्र विनंती आहे। आणि तसेच 2025 पीक विमा विषय संदर्भात तर तालुक्यातले कुठल्याही शेतकऱ्यांना कापूस, मका, सोयाबीन यांचा पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही, तोही लाभ मिळावा, अशी आमची नम्र विनंती। आज या ठिकाणी पहिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीक कर्जमाफी योजना शासनाने जाहीर केलेली आहे। त्याबद्दल शासनाचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। या ठिकाणी जी संघटना आहे किसान युवा क्रांती संघटना झोडग्याचे, त्यांचे सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी शासनाला आणि तहसीलदारांना निवेदन द्यायला आले। शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली त्याबद्दल शासनाचे अभिनंदन, परंतु शासनाने जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना फक्त 50,000 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे। आता जो शेतकरी नियमित कर्ज फेड करतो म्हणजे तो गुन्हा करतो का? त्याला कर्जमाफीचा लाभ का नको? जे थकवतात त्यांना 2 लाखापर्यंत लाभ देतात तुम्ही। याच्यापुढे मग कुणीही शेतकरी नियमित कर्ज भरणार नाही। शेतकऱ्यांना असं वाटेल की आम्ही कर्ज कधीतरी माफ होतं, मग कशाला भरायचं? आज जे 23 लाख, त्यांच्या माहितीप्रमाणे 23 लाख शेतकरी नियमित कर्ज फेड करतात, त्यांनाही 2 लाखापर्यंत मदत यावी, अशा प्रकारचं निवेदनही माझं पण म्हणणं असं एक शेतकरी म्हणून की अशा प्रकारे 2 लाख रुपये सरसकट सर्व शेतकऱ्यांना जे कर्ज घेतात ते ज्यांनी नियमित फेडलेलं आहे त्यांना अनुदान शासनाने देण्यात यावं। दुसरी गोष्ट त्यांनी पीक विम्याबाबत सांगितली, 1,500 रुपये, 2,000, 2,500 रुपयापर्यंत हेक्टरी शासन पीक विमा म्हणून शासनाकडे वसूल करते। त्याच्यामुळे अत्यल्प प्रतिसाद त्या योजनेला मिळालेला आहे। 25% शेतकऱ्यांनी देखील
पीक विमा काढायला या वर्षाला प्रतिसाद दिलेला नाही, म्हणून शासनाने पूर्वीप्रमाणे 1,01,01 रुपयामध्ये पीक विमा योजना जाहीर करावी आणि मागच्या वर्षाचा त्याच्या मागच्या वर्षाचा पण लाभ नाशिक जिल्ह्यातील खास करून मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही, याची शासनाने दखल घ्यावी म्हणून ही जी संघटना आहे, सगळे शेतकरी बांधव तरुण आलेले किसान युवा क्रांती संघटना जोडगे यांच्या मागणीसाठी आम्ही जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद. शेतकरी पीक कर्जमाफी 2026 आणि शेतकरी किसान युवा क्रांती संघटनाच्या वतीने अतुलराजे शिवाजी देसले नियमित कर्जदार शेतकरी रेग्युलर भरणारे यांच्यावर जी अटीशर्ती आहे 50,000ची ती सरकारने अट काढून शेतकऱ्यांना रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी व्हावी अशी मुख्यमंत्री महोदयांना आमची नम्र विनंती. गेल्या 3-4 वर्षापासून सतत दुष्काळ असून ओला असो कोरडा असो शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीतून कुठून प्रायव्हेट पैसे उचलून हे रेग्युलर कर्ज भरले, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न झाला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे. सरसकट 2 लाख रुपये पूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी रेग्युलर आणि 2025मध्ये पीक विमाची कुठलाही लाभ मिळालेला नाही आहे शेतकऱ्यांना, तोही मिळावा अशी आमची नम्र विनंती.